नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात दिलासा नाहीच। आज अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होते। दरम्यान आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार आहे। मलिक यांना या प्रकरणी 2022 ला अटक झाली होती आणि या संदर्भात दुपारी 3 वाजता आरोप निश्चिती प्रक्रिया पार पडणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे का? अधिक माहिती। नक्कीच आपण बघतोय की थोड्या वेळापूर्वीच या संदर्भातली सुनावणी जी आहे ती पीएमएलए या विशेष कोर्टामध्ये झालेली आहे आणि या कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान जजने नवाब मलिक यांना कोणताही दिलासा दिलेला नाही आहे। उलट त्यांना मोठा धक्का बसलेला आहे, कारण की 3 वाजता त्यांच्यावरती आरोप निश्चिती जी आहे ती होणार आहे। एकंदरीत आपल्याला प्रकरण माहीतच आहे की नवाब मलिक यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी शेख हसीना यांच्यासोबत मिळून मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे त्यांच्यावरती ईडीने केस देखील केलेली होती आणि त्या संदर्भात त्यांना अटक देखील झालेली होती। सुप्रीम कोर्टाने त्यांना बेल दिलेली होती, त्या बेलवरतीच ते बाहेर आहेत आणि या संदर्भातलं जे प्रकरण आहे त्याची सुनावणी जी आहे ती मुंबईमध्ये जे पीएमएलए जे कोर्ट आहे विशेष कोर्ट त्यामध्ये सुरू आहे आणि त्या कोर्टामध्ये आज सुनावणी झालेली असून कोर्टाने असं म्हटलेलं आहे की आम्ही तुमच्यावरती आरोप निश्चिती करू। त्यावेळेस या नवाब मलिक यांच्या वकिलांनी म्हटलं की ईडीकडे आमचे काही डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स आम्हाला परत मिळावे यासाठी आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे ती याचिका अद्याप प्रलंबित आहे। ते डॉक्युमेंट्स आमच्याकडे जोवर मिळत नाही तोवर ही आरोप निश्चिती होणार नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो नवाब मलिक यांच्या वकिलांनी केलेला होता। मात्र या संदर्भात या जजने नाराजी वर्तवली आणि या संदर्भात तुमच्यावरती आरोप निश्चिती होईलच। 3 वाजेपर्यंतचं तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला तुमची काय बाजू मांडता येईल ती मांडा, अन्यथा 3 वाजेपर्यंत आम्ही तुमच्यावरती आरोप निश्चिती करू आणि त्यानंतर ट्रायल सुरू होईल अशा पद्धतीची सुनावणी जी आहे ती आज पार पडली। निश्चितच होती, त्यामुळे या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।